मालकांचे टॉस केला जाईल. प्रितेश एका बाजूने ओंकार पाटील. प्रितेशांचा कॉल. इट्स अ हेड. टेल आलाय. ओंकार टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? पहिला मी फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला अति महत्वाचा प्रश्न, झोप झाली का? झाली झाली. नक्कीच काल खूप सुंदर खेळ आपण पाहिला ओंकार पाटील यांनी. नक्कीच काल खऱ्या अर्थाने या विभागाला आणि जिजा 11 कमलपाडा संघाला लागोपाठच्या 2 मॅचेस जिंकून देण्यात महत्वाची भूमिका अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पार पडताना पाहिले असे ओंकार पाटील पाहतोय आपण. त्यांच्यासमोर स्वरण शिलवण मोठा संघ आहे, प्रितेश पाटीलचा संघ आहे. किती धावांपर्यंत सगळ्या या पहिल्या सत्रामध्ये त्यांना आपण थांबू शकतोय? कमीत कमी धावापर्यंत अडकवण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आयोजन कसं वाटतंय ओंकार? खूप छान आहे. नक्कीच हो द्या ओंकार पाटील मित्रांनो. काल ज्यांच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅच देखील ओंकार याला मिळाला होता आणि खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. अभिमान आहे जिजा 11 संघाला 2 लागोपाठचे मॅच जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडताना पाहिजे होते असे ओंकार होते. प्रितेश टॉस हारलाय. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला असता, परंतु आपल्या वाट्याला आता फलंदाजी आली. आपल्याला फलंदाजी करायची आहे. दुपारचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्र जर पाहायला गेला तर दोन्ही वेळी मॅचेस चेस झाल्यात. किती धावा बनवाल? 60+. नक्कीच 60+ बनवण्याचा दोघांचा देखील प्रयत्न असेल. जास्त काही विचारणार आहे. मॅच चालू झाली आहे. दोघांना देखील या मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, ओंकार पाटील वॉन द टॉस फॉर जिजा 11 कमलपाडा and they are elected to bowl first. Over to com box. थँक्यू मिस्टर कल्पेश ठाकूर सर. यावेळेस पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 सन 2025 आपण याची डोळा अनुभवतोय. अतिशय चित्त थरारक अशा सामन्यांचं आयोजन, अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण या पांडवादेवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघतो. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त घमासान सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला रनआउट केल्यानंतर त्यानंतर फलंदाजाने आपला काटा बदललाय आणि सनील पाटील सारखा एक ताकदीचा गोलंदाज आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, त्याच्यावरती आता मात्र जबरदस्त तुफानी फलंदाजी बघायला मिळते. एक जबरदस्त ताकदीचा स्ट्रोक्स जेवून जातो. पुन्हा एकदा अर्धा डझन धावा आणि देऊयात आपण डीजेला संधी. या षटकारांशी धावसंख्या वेगाने पुढे सरकते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील परतलेत मैदानाच्या बाहेर. मात्र तरी देखील आदित्य आणि रोशनच्या माध्यमातून चांगली फलंदाजी, संघाला सावरण्याचा एक चांगला पूर्ण जिम्मा त्यांच्या खांद्यावरती आहे. पहिलं षटक प्रगती पदर शॉर्ट ऑन लाईनचा चेंडू याही वेळेस पॉइंटच्या दिशेने या स्ट्रोक्सला खेळण्याचा कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. तुर्तास निर्धाव चेंडू फेक डॉट डिलिव्हरीज येते आणि अशा पद्धतीची गोलंदाजीची नितांत गरज आहे. आपण स्कोरवरती लावल्यात 30 चेंडूमध्ये 41 धावा, 42 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करताना स्कोरवरती लागल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. हो याही वेळेस चांगला ताकदीचा स्ट्रोक्स, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव अर्जित गेली जाते. स्कोरवरती लागलाय त्या एका धावेने धावसंख्येत भर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे ना. 13 म्हणजे 41 42 ना, 32 ना, 29. $42 लावेल ना. 41 लावेल. 41 मायनस किती झाल्या? 12 झाले. 13 झाले. 28. क्षेत्ररक्षण पुढे एकदा सजवलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 यार्ड सर्कलची पाबंदी देखील हटवलेली आहे. आता 5 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या जवळ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील. 24 चेंडू 28 धावांचं लक्ष्य. थोडंसं लक्ष आहे ते थोडंसं कुठेतरी कमी पडलं, थोडेसे प्रयत्न अपुरे पडलेत, तरी देखील बऱ्यापैकी मधल्या फळीने संघाला सावरलं. सनील पाटील देखील जास्त मोठा करिश्मा करू शकले नाहीत. ते देखील मैदानातून लवकर डगआउट्स मध्ये परतले. मात्र तदनंतर
त्यांचे बंधू आदेश यांनी थोडासा स्कोरबोर्ड हालटा ठेवण्यामध्ये यश आले. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर देखील थोडासा मोठी मजल यावेळेस मारली गेली. 41 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2. फुल टॉस डिलिव्हरी आहे. काय होईल? आसमानी फटका जरूर बघायला मिळतो आणि एक सोपा झेल. यावेळेस या फलंदाजाचा बॅट्समधनं एक धमाकेदार परफॉर्मन्स आपण बघितला होता. चौकार षटकार. तो फलंदाज यावेळेस झेलबाद होऊन मैदानातून परतील. मिस्टर आदित्य पाटील. सिद्धार्थ खूप चांगल्या स्पेस वरती गोलंदाजी. ताकद आहे त्याच्या खांद्यामध्ये, जाण आहे आणि त्याच्या मदतीच्या जोरावर यावेळेस थोडंसं एलिमिनेशन कमी पडलं आणि परतावं लागेल मिस्टर आदित्य पाटील यांना डगआउट मध्ये. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद. मिड विकेट रिझन मध्ये चांगला झेल. मोठी चेस जरूर होती मात्र तिथपर्यंत पोहोचले आणि एक सोपा झेल त्यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. आदित्य सारख्या एका धडाकेबाज फलंदाजाची मोठी अडसर यावेळेस दूर केली जाते. शिवनेरी स्पार्टन्स विरुद्ध शिवशंभो 11 धसवड. एक जबरदस्त बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. डोक्यावरती ऊन जरूर तापायला लागलंय मात्र मैदानाच्या आतमध्ये उष्मा जागृत कराव्या लागतील. मोठासा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा मिस्टर सिद्धार्थ. हो सरळ बॅटने सुरक्षित स्थानी यावेळेस चेंडू लँड होतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. चेंडू फील्ड केला जातो. यावेळेस काय होईल? हो प्रयत्न पुरे पडतायत. रोशन देखील परतेल. दुसरी धाव पळून काढण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस थोडेसे प्रयत्न अपुरे आणि धावबादची अजून एक विकेट. .01 नंबरची जर्सी. त्याच्यामध्ये देखील ॲबिलिटी आहे, ताकद आहे, क्षमता आहे. तो देखील त्याला संधी मिळावर त्या संधीचं सोनं करेल यामध्ये कुठलीही शंका नाहीये. मात्र यावेळेस जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एकच धाव सिद्धार्थच्या माध्यमातून यावेळेस खर्च केली गेली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस रोशन देखील धावबाद झालाय. तो देखील परतलाय डगआउट मध्ये. स्कोरवरती लागल्यात त्या 14 धावा. 3 गडी बाद 14 अशी अवस्था यावेळेस आहे. मैदान एका बाजूने थोडीशी पाबंदी आपल्याला बघायला मिळते जरूर. पुन्हा एकदा सुरक्षित स्थानी यावेळेस लँड होतोय चेंडू. क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब. एकच धाव अर्जित केली जाईल. 2 धावा षटक क्रमांक 2 मध्ये खर्च केल्यात. 2 गड्यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. विकास आणि मिलिंदची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मिलिंद स्ट्राईकवर. गोलंदाज सिद्धार्थ सज्ज होतोय पुन्हा एकदा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. ताकदीचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीसी एज आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव अर्जित केली जाईल. एकच धाव. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकते 16 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. त्यानंतर कुठल्याही एका गड्याला बाद करण्यामध्ये यश सनीलला देखील आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी सिद्धार्थच्या माध्यमातून. थोडासा खाली राहिला चेंडू. एलिमिनेशन मिळालं नाहीये. 30 यार्ड्स रिझर्व मध्ये आदेशच्या माध्यमातून चांगला झेल. याही वेळी फलंदाज परतेल डगआउट्स मध्ये. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. पहिल्या षटकात 1 गडी गमावल्यानंतर देखील 13 धावा अर्जित केल्या गेल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, काबिले तारीफ
आणि त्या गोलंदाजीच्या बळावरच यावेळेस अर्धा संघ हा डगआउट्स मध्ये परतलाय. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय घडेल या चेंडूवरती ते देखील बघणं अतिशय जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आतिश. जॅक स्पॅरो जा इथला पाणी हा इथं आला तो इथं मोठा मग तिथून घे पाणी. नाही तर काय पडझड जरी होत असली तरी देखील स्वतःच्या आत्मविश्वासाला यावेळेस स्वार होऊ द्यायचा आहे. बघूया काय होईल मैदानाच्या आतमध्ये. इथूनही कुठेतरी मोमेंटम मिळून जाईल. मात्र त्या पद्धतीची फलंदाजी होणं तितकं महत्वाचं आहे. धावा कमी आहेत मात्र त्या कमी असलेल्या धावसंख्येला जे गमवायला थोडंसं आहे ना ते थोडंसं रोखण्यासाठी मात्र शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. गोलंदाज सिद्धार्थ अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती पंचांना क्रॉस करत खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. नो मॅन्स लँड्स मध्ये होतो लँड्स सर ते शेवटी काय होतं चेंडू निघून जातो. यावेळेस सीमा रेषा पलीकडे चौकार. हा आहे PPL पांडवादेवी प्रीमियर लीगचा एक धमाकेदार चौकार. 4 धावा. यावेळेस 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मध्ये अंतिम चेंडूवर तो चौकार आलाय. तो थोडासा महागडा ठरलाय जरूर मात्र थोडासा खेमा यावेळेस आनंदाचं वातावरण जरूर आपल्याला बघायला मिळेल शिवनेरी स्पाठनच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 20 धावा. आता 18 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. अभि यावेळेस झेल आहे. झेल होईल की नाही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि याही वेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. अजून एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद डगआउट्स मध्ये तोही परतेल. पंत्य बघूया तो कशी फलंदाजी करतो. मात्र एका बाजूने विकेटांची झडी लागली.
आणि ह्या अचूक गोलंदाजीच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 41 धावा चेस करणं थोडंसं दडपणात्मक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते का या दबावात्मक परिस्थितीला हे दोन्ही फलंदाज झुगारून देतील. मात्र गोलंदाजी मार्कवरती अभि खूप चांगली गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवरती त्याने गड्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. ओहो याही वेळेस फटका बसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, सोप असेल त्याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो आणि अपंत देखील डगआउट्स मध्ये निराश होऊन पडतील. हॅट्रिक या टुर्नामेंटची झाली नामी संधी आहे. याही वेळेची अभिला 2 बॅक टू बॅक विकेट्स त्याने घेतल्यात. हा हॅट्रिक बॉल आहे. अथर्व शिर्के यावेळेस फलंदाजी मार्कवरती. हॅट्रिक बॉल काय होईल या बॉलवरती? शॉर्ट लेनचा चेंडू झेल आहे, होईल का? हो, थोडंसं पाठीमागे. यावेळेस जम जर केली असती तर कदाचित हा झेल मिळाला असता, मात्र 1 धाव अर्जित करण्यामध्ये यश आलंय. 18 चेंडू 21 धावांचं समीकरण लागत असताना 2 विकेट्स बॅक टू बॅक आपल्याला बघायला मिळाल्यात. आता तिसऱ्या चेंडूवरती अभि यांच्या 1 धाव अर्जित केली गेली. 21 धावा ऑन दी स्कोर होती बघायला मिळत आहेत. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर अभि यांचं. थोडासा शॉर्ट लाईनचा चेंडू जरूर होता फुल करण्याचा मानस. याही वेळेस एलिव्हेशन बघायला मिळत नाही, टॅक्टिकचे स्ट्रोक्स येत नाहीये, मात्र विकेट्स अजून एक मिळून जाते. नक्कीच यावेळेस दबावात्मक परिस्थिती आणि या दबावात्मक परिस्थितीला झुगारून देण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल, कारण 41 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी पडझड आपल्याला बघायला मिळते आणि बॅक टू बॅक अजून विकेट्स बघायला मिळत आहेत. लागल्यात त्या 21 धावा 20 धावांची आवश्यकता आहे अजूनही. मिस्टर संकेत फलंदाजी मार्क वरती बघायला मिळत आहेत. खुशाल थळे आणि राहुल भोईर या 7 विकेट्स. खुशाल थळे आणि राहुल भोईर यांच्या माध्यमातून संकेतला षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज, माफ करा 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. यावेळेस घोषित एरियामध्ये 1 धाव. पाच चेंडू टाकून झालेत. 22 धावा ऑन दी स्कोर बघायला मिळत आहेत. येणारे 13 चेंडू 19 धावा असं लक्ष्य आहे. संकेत सज्ज होतोय पुन्हा एकदा. अंतिम चेंडू अभिच्या माध्यमातून षटक क्रमांक 3. हो जाऊन दिलंय, सोडून दिलंय. काय होईल या चेंडूवरती डिसिजन येईल. तुर्तास पंचाचा कुठलाही इशारा नाहीये. निर्धाव चेंडू फेक. षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोरवरती लागल्यात त्या 22 धावा. आता 12 चेंडू, येणारे 12 चेंडू, येणारी 2 षटक आणि जिंकण्याचं लक्ष्य आहे ते 21 धावा, माफ करा 19 धावांचं. 9.5 धावांची सरासरी आहे प्रति षटक. आस्किंग रन रेट आहे. का या धावांना हे फलंदाज पार करतील? संकेत आणि अथर्वची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक वैयक्तिक धाव जमून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत.
7 गडी बाद 22 धावा असं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 चेंडू 41 धावांचा पाठलाग करताना 7 गडी बाद 22 धावा अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. शिवनेरी स्पार्टनची यावेळेस अथर्व आणि संकेत आणि अथर्वची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पुढे त्यांना डावाला सावरण्याची नितांत गरज आहे. आत्मविश्वासाला ढासून जायचं नाही. येणारे 12 चेंडू आणि ह्या धावा होऊ शकतात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सिद्धार्थ येतो, ज्या सिद्धार्थने 3 गड्यांना बाद करण्यामध्ये त्याला यश आलं होतं. आता पुन्हा परत अथर्व शिर्के फलंदाजी मार्क वरती. सिद्धार्थ ओहो आहे फटका चांगला सजवला गेलाय. झेल होईल का नाही? एलिमिनेशन याही वेळेस मिळत नाही. मिड विकेट रिझन मध्ये अजून एक झेल या वेळेस पडतील. अथर्व शिर्के आणि गडी क्रमांक 8 हा देखील काय होईल मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि याचं भाकीत सांगणारा याचं भविष्य सांगणारा भविष्य वेता अजून जन्माला आलेला नाहीये. त्यामुळे कुठल्याही क्षणी कुठल्या संघाला पिछाडेल हे सांगणं तुर्तास अशक्य. सध्या सिद्धार्थचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस काय होईल? मोठा स्ट्रोक्स षटकार जाईल का? यावेळेस डोक्याला हात लावलाय क्षेत्ररक्षकाने. डिसिजन 6 धावांचं. जबरदस्त स्ट्रोक्स. झेल अप्रतिम लिलियारित्या टिपला होता, मात्र थोडासा स्पर्श झालाय शूजचा रोपला आणि चेंडू आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. ओहो ताकदीचा यावेळेस वापर जरूर केला गेला होता. धाव नव्हती त्या ठिकाणी. एक चिकी सिंगल आपल्याला बघायला मिळते लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाईल ऑन दी स्कोर बोर्ड वरती. 7 धावा खर्च केल्यात. 29 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. 12 धावांची आवश्यकता आहे अजूनही. चांगला स्ट्रोक्स बेमिसाल स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळाला. त्याचा आत्मविश्वास दोनावलाय नक्कीच. पुढील चेंडूवरती काय करतो बघूया. यावेळेस खाली राहिला चेंडू. यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सिद्धार्थच्या या दुसऱ्या चेंडूवरती जो मोठा स्ट्रोक्स बघायला मिळाला. झेल तुर्तास होता तो, मात्र थोडासा रोफला स्पर्श झाला. ऑनेस्टली क्षेत्ररक्षकाने षटकार घोषित केला. यावेळेस अजून एक डॉट डिलिव्हरीज देते. बॅक टू बॅक अजून एक डॉट डिलिव्हरीज. 2 निर्धाव चेंडू फेक. आपली स्ट्रेंथ आपली ताकद यावेळेस सिद्धार्थ दाखवताना. षटक क्रमांक 2 मध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता षटक क्रमांक 4 जे वैयक्तिक दुसरं षटक आहे त्याचे इंडिव्हिज्युअल, त्याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. षटकार जरूर आलाय तरी देखील तो खचला नाहीये. मनोबल वाढत चाललंय, त्याचा आत्मविश्वास वाढत चाललाय. अंतिम चेंडू यावेळेस. हो चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे.
जोपर्यंत फील्ड केला जाईल, थ्रो होईल तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. पुन्हा एकदा तुर्तास षटकाची सांगता. आता या एका षटकाच्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येवरती भर 30 धावा. आता 6 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे 12 चेंडू 19 धावांचं लक्ष्य होतं. ते षटकाराच्या मदतीने एलिमिनेशन कमी करण्यामध्ये यश आलं फलंदाज पार्थला. 7 धावा वैयक्तिक जमून तो अजूनही क्रीजवर आहे. 10 नंबरसाठी पाचारण केले गेले होते. त्याचं विनंती असेल कॅप्टनला की त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. काय अंतिम निर्णायक षटक कोण हाताळेल हे देखील बघणं तेवढंच जबरदस्त असेल. 6 चेंडू आणि 11 धावा. संकेत आणि पार्थी जोडी. 6 चेंडू 11 धावा. ए तो बॅनर बांधायचा. बॉलिंग कोणला दिली? तो बघ समोरचा. आदेश नाही. काय नाव त्याचं? परेश. नाव काय त्याचं? बॉलर कुणाल मिस्टर कुणाल सर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आलेत. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी गाड घेतला जातोय. 6 चेंडू आणि 11 धावा. का कुणाल सर तो करिश्मा करतील? काही दोन्ही फलंदाज हा सामना एक जबरदस्त ताबडतोड फलंदाजी करून आपल्या बाजूने झुकवतील. शिवशंभू 11 धसवड विरुद्ध शिवनेरी स्पार्टनच्या माध्यमातून जबरदस्त मॅच. ओहो, लॉंग दी कार्पेट डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण केले जात आहे. जोपर्यंत कॅरी केला जाईल चेंडू बॅकअप दिला जातोय. 1 धाव अर्जित केली जाते. आता 5 चेंडू आणि 10 धावा. कुठल्याही क्षणी कुठल्याही दिशेने हा सामना झुकू शकतो. मात्र शरीरावरती रोमांच उभे राहावेत असा सामना आपल्याला बघायला मिळतो. अजूनही कुठल्या दिशेने झुकवेल हा सामना हे सांगणं तेवढं अशक्य नाहीये. कुणाल सर सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. शॉर्ट टर्म लेनचा चेंडू फटका फसला. झेल होईल की नाही? क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. त्याने या झेलला टिपण्याचा 100% प्रयत्न केला गेला होता. मात्र थोडेसे ते स्लिप झालेत. अतिशय अगदी मोक्याच्या क्षणी यावेळेस झेल सांडला गेलाय. थोडेसे निराश जरूर, कारण हा जर गडी बाद झाला असता तर एक अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली असती. 1 धाव यावेळेस 32 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. आता 4 चेंडू आणि 9 धावा. सर कुणाल सज्ज होतात पुन्हा एकदा. सोडून दिलंय यावेळेस. रिव्ह्यू साठी यावेळेस अपील केले गेलंय. वाईडचा इशारा मेन अंपायरच्या माध्यमातून बघायला मिळतो. थर्ड अंपायर आपलं डिसिजन देतील. मात्र मोक्याच्या क्षणी यावेळेस कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल? दबावात्मक परिस्थिती आहे. या दबावात्मक परिस्थितीला मात्र कसे सामोरे जातील दोन्ही फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक? काटेकी टक्कर, जबरदस्त भिडत. वाईड बॉल. इट्स कॉल वाईड. वाईडचा इशारा येतो. अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. 1 चेंडू वाढला गेला यावेळेस. कुणाल सर थोडेसे दिशा भरकटलेत. अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. धाव घेतलीस? 33 घे. 33 धावा. ओहो, यावेळेस मोठा स्ट्रोक्स. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. 39 धावा ऑन दी स्कोर वरती षटकाराच्या मदतीने. फक्त 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. अतिशय मोक्याच्या क्षणी जबरदस्त स्ट्रोक्स, ताकदीचा प्रहार. तीन बॉल दो.
अरे बॉल नाही भेटा काय ना पण असं बॉल देतात का नाही षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं जे समीकरण होतं एनिमेशन होतं ते जवळ आणून ठेवलंय. आता 3 चेंडू आणि 2 धावा. टोटल धावा अंदी स्कोरवरती बघायला मिळतात त्या 39. 3 चेंडू 2 धावा असं समीकरण आहे. थोडेसे दबावात्मक परिस्थिती आता मात्र गोलंदाज वरती आहे, गोलंदाजांवरती आहे. कशी गोलंदाजी ते करतील बघूयात. 3 चेंडू 2 धावा. षटकार कोण मार आणि संकेत नाही. लिहा तिथे. चांगली साथ पार्थला संकेतची. फलंदाज गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. ओहो यावेळेस रनआउटची संधी काय होईल. लक्ष नव्हतं. अचूक ठिकाणी जर थ्रो डेंजर एंड कडे धावत होते. अचूक थ्रो जर केला गेला असता तर यावेळेस गडी बाद करण्यामध्ये यश आलं असतं. तुर्तास बरोबरीत सामना सुटलाय. आता 2 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण आहे. 2 बॉल 1. 2 बॉल 2 वर 2 बॉल 2 बॉल 2 ना 1 धाव. 2 बॉल 1च. 41 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. यावेळी क्षेत्ररक्षण झालं होतं. तुर्तास अचूक ठिकाणी जर थ्रो केला गेला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. 2 चेंडू आणि 1 धाव. पंचांना क्रॉस करत कुणाल सर. डॉट डिलिव्हरी झाली. डॉट डिलिव्हरी झाली. काय होईल. शहारे येत आहेत अंगावरती. जबरदस्त मॅच. 1 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेस. अगदी मोक्याच्या क्षणी डॉट डिलिव्हरी झाली. याच्या अगोदर देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर. चला घाई करायची आहे थोडी. अंतिम षटक. 1 चेंडू आणि 1 धाव. ओहो यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो आणि जीत हासिल केली. यावेळेस 1 धाव चलाखीने काढून शिवशंभो 11 खसवा टीमने. जायची